महिलांना स्वयंरोजगार देऊन महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करणाऱ्या झेप फाउंडेशनने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सातासमुद्रापार भरारी घेतली आहे। त्या उपक्रमांपैकी हळदी कुंकू हा एक उपक्रम महिलांच्या आठवणीत राहणारा ठरला आहे। मकर संक्रांतीचे औचित्य साधून झेप फाउंडेशनने सौभाग्याची लेणं असणारा हळदी कुंकू सोहळा आयोजित केला होता। रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ बांधकाम सभापती आणि झेप फाउंडेशनच्या संस्थापिका चित्रा आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हळदी कुंकू सोहळ्यामध्ये हजारो सुवासिनींनी आपला सहभाग नोंदविला। केवळ धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी कुंकू, तर त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य, कलाकुसर दिसते, तसेच वैचारिक बौद्धिक देवाणघेवाण होते, म्हणून हा सण साजरा करतो। या निमित्ताने महिला एकमेकींना भेटतात, उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता, कविवृत्ती जागृत होते व हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो। हळदी कुंकवाचा वारसा आपण पुढे नेला नाही तर कोण नेणार? समाजाचं आपण देणं लागतो, मग त्यातील संस्कृती ही आपण जपायलाच हवी आणि हळदी कुंकू हे त्याचेच निमित्त आहे, असे झेप फाउंडेशनच्या संस्थापिका चित्रा पाटील यांनी सांगितले। चूल आणि मूल यातून स्त्रियांनी बाजूला होऊन एकत्र यावे, आपल्या मनातील विचार मांडून प्रत्येक पाऊल प्रगतीचं कसं ठरतंय याचा विचार एकत्र आल्यामुळे होऊ शकतो। या एकत्र येण्याने काही काळ तरी महिला रोजचा ताणतणाव विसरून उत्साहात बाहेर पडतात, नव्या ओळखी होतात। पूर्वजांनी प्रत्येक सणामध्ये काहीतरी उद्देश ठेवला, यातून भेटीगाठी होतात, प्रेमाची व विचारांची देवाणघेवाण, चालीरीतींना उजाळा मिळतो, असेही चित्रा पाटील यांनी सांगितले। बघतात की चित्रा रांगोळी कशी काढते, काय करते, तिचे सण कसे आहेत, कोकणातलं कसं आहे, आमच्या इकडचं कसं आहे, आणि सगळ्या प्रत्येक क्षणात त्यांच्या वागण्यामध्ये ते कौतुक असायचं आणि त्या कौतुकाने आणि प्रेमाने मला त्यांनी आतापर्यंत ठेवलं आणि अजूनही त्यांचा वास आमच्या भोवती आहे। तर त्यामुळे मी आणि माझ्या सगळ्या मुलींना त्यांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवानिशी आता आम्ही या 2025ला पुढे जाणार आहोत। आणि मी नंतर आम्हाला बोलायला पण वेळ मिळत नाही, इतकी गर्दी असते आणि आता तुम्ही इथे शांत बसलेले आहात, तर त्यामुळे मी हेही सांगते की हा जर कार्यक्रम हळदी कुंकाचा 2025 मध्ये पहिला कार्यक्रम म्हणून आपण झेप फाउंडेशनचा घेणार आहोत आणि अखेरचा कार्यक्रम हा खारेपाट महोत्सव होणार आहे, जो तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका खारेपाट महोत्सव 2025ला डिसेंबरमध्ये होणार आहे असं आज मी जाहीर करते। त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तयारीला लागा आणि त्या प्रकारे आपण जोरात खारेपाट महोत्सव करूया। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।